नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर चला आपण आता चिकन बिर्याणी बनवूया. तर धुवून घेतले 4-5 पाऱ्याने मस्तपैकी असं चिकन. त्याच्यात मीठ हळद टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकलं आहे थोडंसं. आता आपण याला थोडंसं शिजवून घेऊया. आणि इकडे लसूण अद्रकची पेस्ट बनवायची आहे आणि इकडं कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. तर चला मी आता पेस्ट बनवते. चिकन शिजायला टाकलं आहे मी आता. आणि इकडं कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. इकडे लसूण अद्रकची पेस्ट बनवायची आहे आणि सुहाना चिकन बिर्याणी मसाला आहे. तर चला आता पेस्ट बनवते. चिकन असं छान असं आपलं शिजलेलं आहे आणि इकडे लसूण अद्रकची पेस्ट बनवून घेतली आहे. इकडं कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि इकडे खडा मसाला घेतला आहे, हे बघा. आणि इकडं बिर्याणी मसाला. तर आता चिकन आपलं शिजलेलं आहे. तर चला आपण आता बिर्याणी बनवूया. आता पातेलं ठेवले. आता तेल टाकते. पातेलं गॅसवर ठेवलं. आता तेल टाकते. आता आपण खडे मसाले टाकून घेऊ तेलामध्ये. आता आपण कांदा टाकू. आता आपण थोडंसं मीठ टाकू म्हणजे कांदा पटकन लाल होतो, पटकन भाजतो कांदा. कांदा चांगला लाल होते. आता आपण टोमॅटो टाकू. चिकन आपण शिजवून घेतलंय बघा मस्तपैकी असं. आता हे आपण घरी मसाल्याला मसाला थोडासा टाकू. हा बिर्याणी मसाला टाकू, चिकन बिर्याणी मसाला.
आता आपण हे लसूण अद्रकची पेस्ट टाकू. आपण थोडीशी हळद टाकू. हळद डब्यातून काढत होते त्याच्यामुळे हळद टाकू. आपण घरी बनवलेली हळद आहे ही. आपण आता चिकन टाकू. छान असं मिक्स करून घेऊ. पातेल्यात धुवून थोडंसं पाणी टाकते. मसाला चांगला फ्राय झालेला आहे. पाणी टाकू आपण. छान अशी उकळी येऊ देऊ. आता एक तांदूळ धुवून टाकू. तर बघा आता छान अशी एक उकळी आलेली आहे पाण्याला. आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत मस्तपैकी. तर आता टाकते मी पातेल्यामध्ये. दहा मिनिटांमध्ये आपली बिर्याणी तयार होईल. झाकण ठेवायचं. थोडीशी कोथिंबीर टाकते वरून. हे बघा वरून चिरून घेतलेली आपण थोडीशी कोथिंबीर टाकू. चला आता 10 मिनिटं झाकण ठेवू. बिर्याणी तयार होईल 10 मिनिटांमध्ये. छान अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे मस्तपैकी. तर गरम गरम बिर्याणी खायला या, जेवण करायला. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बिर्याणी खायला या पटापट. तर चला ओके, बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.